गोविया आणि महायुतीमुळे यंदाची विधानसभा निवडणूक प्रचंड चुरशीची ठरली आहे। परिणामी राजकारणातील या खिचडीचे परिणाम वादाच्या माध्यमातून मतदानाच्या दिवशी उमटलेत। राज्यभरात ठिकठिकाणी 6ही बड्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचं बघायला मिळालं। बघूया या संदर्भातील हा रिपोर्ट। देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण किती गढूळ झालंय याचा हा पुरावा। राज्यातील अनेक मतदान केंद्रांवर तुंबळ हाणामारी, राडेबाजी झाल्याचं पाहायला मिळालं। वर्ध्यातील उमरी मेघे गावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे मास्तरांना मारहाण झाली। भाजपाचे आमदार पंकज भोयर यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप कराळे मास्तरांनी केलाय। काही शब्द बोललोच नाही, म्हणजे मी रस्त्याने चाललो तर डायरेक्ट माझ्या अंगावर आला। माय बहिणीच्या शिवा दिल्या, ठीक आहे, घाणेरड्या शिवा दिल्या, माझी गच्ची पकडली आणि मला डायरेक्ट मारायला भिडला। म्हणजे मी गप्पल तिथंच होतो, ठीक आहे, मला माहितच नाही का हे आपल्यावर हमला करणार आहे का करणार। हे सरळ बीजेपीचे माजलेले जे काही हे लोक आहे, पोसून ठेवलेले पंकज भोयर यांनी, अशा प्रवृत्तीचे लोक इथं महाराष्ट्रात राज करून राहिले आणि या वर्धेत सुद्धा याचा गुंडाराज सर्रास चालू आहे। मुंबईतल्या सायन कोळीवाडा मतदारसंघामध्ये पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच वादावादी झाली। पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांना मदत करत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी केला। यावेळी प्रसाद लाड आणि दरेकर यांनी पोलिसांशी आरेरावी केली। बीडच्या आष्टीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि भाजपाचे कार्यकर्ते बेदरवाडी मतदान केंद्राबाहेर समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं। सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर या वादाचं रूपांतर तुंबळ हाणामारीत झालं। या हाणामारीत दोनही बाजूचे काही कार्यकर्ते जखमी झाले। बीडच्या केज मतदारसंघातील विडा गावात मतदान केंद्राबाहेर 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाल्याचंही कळलं। बीडच्या परळी मतदारसंघातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना मारहाण झाली। या घटनेनंतर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी घटनांदूर येथील मतदान यंत्रांसह इतर साहित्याची तोडफोड केली। तसंच चोथेवाडी आणि मुरंबी येथील मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन्स सुद्धा फोडण्यात आले। जे दादागिरीची आणि दहशतीची भाषा उमेदवार तुतारीशी बोलत होते, आज त्यांचे चिरंजीव घाटनांदूरचे 2 बूथ त्याच्या मशीन फोडल्या। कोल्हापूरमधील कसबा बावडा इथं मतदान केंद्रांवर सुद्धा शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओवरून हा वाद झाला। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मध्यस्थी केली आणि त्यामुळे तणाव निवळला। नवी मुंबईतील कोपर खैरनेमध्ये स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली, एकमेकांना भिडले। आमदार गणेश नाईक यांचे कार्यकर्ते शंकर मोरे हे पैसे वाटत असल्याचा आरोप स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला। यानंतर शंकर मोरेंनी स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांचं पोलिंग बूथच तोडलं। बुलढाण्यातील खामगावामध्ये काँग्रेसचे उमेदवार दिलीप कुमार सानंदा आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा बाचाबाची झाली। यावेळी सानंदा यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली। काँग्रेसच्या बूथमध्ये सुद्धा खुर्च्यांची तोडफोड झाल्याचं पाहायला मिळालं। संभाजीनगर जिल्ह्यातल्या घटमरी गावात मतदानावरून 2 गटात हाणामारी झाली। पोलीस आणि गावकऱ्यांच्या मध्यस्थीनंतर या वादावर पडदा पडला। उल्हासनगरमध्ये भाजपचे उमेदवार कुमार आयरानी आणि पप्पू कलानी आमने सामने आल्याचं दिसलं। यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी कलानी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अखेर भाजपा पदाधिकाऱ्यांचा रोष पाहून पप्पू कलानी यांनी काढता पाय घेतला। छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख नितीन पवारांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला। संजय शिरसाट समोरच्या कार्यकर्त्यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मरणाची धमकी देत असल्याचं सुद्धा व्हिडिओत दिसतंय। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्हिडिओ शेअर करत कारवाई करण्याची मागणी केली आहे।
माझं पोलिसांना असा विचार नाही निवडणूक आयोगाला पैसे वाटणं लिगल केलेलं आहे का आपण? पैसे वाटण्याला विरोध करणं ही धमकी आहे का मतदारांना? आणि प्रत्यक्षात उमेदवारांनी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला धमक्या त्यांनी याला पोलीस काय पावलं उचलतात? तर पोलीस सुद्धा मला असं वाटतं शेपूट घालून बसलेले दिसतात संभाजीनगरातले. राज्याचं राजकारण गेल्या 5 वर्षात प्रचंड बदललंय. राजकारणातील या खिचडीचे परिणाम वादाच्या माध्यमातून मतदानाच्या दिवशी उमटल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.